मराठी परप्रांतीय मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाचे समर्थक आणि वकिलांमध्ये वाद झालाय। किरकोळ कारणावरून न्यायालयाच्या परिसरात हा वाद झाला। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। यावेळी न्यायालयाच्या आवारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला याने मारहाण केलेली होती। सदर प्रकरणात अखिलेश शुक्ला याला अटक करण्यात आलेली आहे। अखिलेश शुक्ला हा सरकारी अधिकारी असून तो गाडीवर अंबर दिवा लावत होता आणि दादागिरी करत होता अशी तक्रार करण्यात आलेली होती। याच अखिलेश शुक्लाचे समर्थक आणि वकिलांमध्ये कल्याणच्या कोर्टामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, नेमका वाद काय आहे, काय झालं नेमकं कोर्टात? श्रीरंग सर, कल्याण कोर्टात आज जे अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी गीता शुक्ला आणि इतर जे 4 आरोपी आहे त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले आणि सुनावणी सुरू असताना शुक्ला चे जे एक समर्थक आहेत त्यांनी त्यांच्या आणि जे एक कोर्टातील वकील आहे हरीश सरोदे त्यांच्यात वाद झाला आहे। वकील यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आरोपीपैकी एकाने त्यांना डोळे दाखवले आणि घाबरवायचा प्रयत्न केला। त्यामुळे वकील आणि शुक्ला समर्थक जयदीप सानप आहे त्यांच्यात जोरदार वाद झाला। पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांना बाजूला केले आहे। मात्र काही काळ कोर्टाच्या आवारात वातावरण तणावाचे वातावरण पसरले होते। म्हणजे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये काही कारवाई केलेली आहे का फक्त मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलाय? सध्या शुक्ला प्रकरणात कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीनंतर या वादावर आता पोलीस काय प्रतिक्रिया देणार, या आवारात जे प्रकार घडला त्या संदर्भात काय दाखल करतात थोड्याच वेळात या समोर येईल। धन्यवाद अमजद, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय अखिलेश शुक्ला याचे जे समर्थक आहेत त्यांच्यात आणि वकिलांमध्ये कल्याण कोर्ट परिसरामध्ये हा वाद झालेला आहे। अखिलेश शुक्ला याला अटक करण्यात आलेली होती मराठी तरुणाला, मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी।